नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। शहाद्यात लेवा पाटीदार गुजर समाजाच्या शक्तीपीठाचा उदय। 32 गाळा मार्केटमध्ये संपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन। नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते श्री गणेशा समाज बांधवांचा अलोट उत्साह। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क शहादा। नमस्कार प्रेक्षक हो, शहरातील 32 गाळा मार्केट कॉम्प्लेक्समध्ये लेवा पाटीदार गुजर समाजाच्या प्रगतीला नवी दिशा देणाऱ्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। हे कार्यालय केवळ 4 भिंतींचे नसून समाजाच्या एकजुटीचे आणि विकासाचे नवे केंद्र ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। गुजर समाज उन्नती मंचाच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेऊन या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे। समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा आणि सर्वांनी एकत्रितपणे प्रगती साधावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे। या कार्यालयाच्या माध्यमातून केवळ संवादच साधला जाणार नाही, तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत। विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन करण्यासाठी हे प्रभावी व्यासपीठ ठरेल। समाजातील आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम आणि संस्कृती जतन करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन येथे केले जाईल। नव्या पिढीला समाजाच्या मूळ प्रवाहात जोडून त्यांच्या ऊर्जेचा वापर समाजहितासाठी करणे हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट असेल। उद्घाटन प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले की समाजाची एकजूट हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे। या कार्यालयामुळे समाजातील समन्वयाला नवी धार मिळेल आणि येणाऱ्या काळात महत्त्वाच्या निर्णयांची पायाभरणी याच ठिकाणाहून होईल। यावेळी हरिभाई पाटील, प्रकाशा आणि हर्षल पाटील खेड यांनीही आपली प्रखर मते मांडली। उन्नती मंचाच्या या कार्यामुळे समाजाला नवीन बळ मिळाले असून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरेल असा सूर त्यांच्या भाषणातून उमटला। या सोहळ्याला लेवा पाटीदार गुजर समाजातील ज्येष्ठ नेते, उन्नती मंडळाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। या कार्यालयाच्या स्थापनेमुळे समाजात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पसरले आहे। या लेवा पाटीदार गुजर समाजाच्या ज्या असंख्य अडचणी आहेत त्या कशा सोडवता येतील याच्यासाठी आम्ही मंथन करणार आहोत। समाजाचा सामाजिक आणि आर्थिक सर्वे करणार आहोत। वेगवेगळ्या गावांमध्ये जे समाज बांधव राहत आहेत हे एकमेकांशी कसे कनेक्टेड राहतील, त्याच्यासोबत जे शहरांमध्ये किंवा इतर देशांमध्ये समाज बांधव गेलेले आहेत ज्यांची नाळ या परिसराशी जुळलेली आहे, अशा सर्व समाज बांधवांचा एक ग्लोबल डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याचा देखील मानस आमचा या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।